ते म्हणजे वृत्तालेख। तर आज आपण वृत्तालेख काढण्याची पद्धत आणि त्यानंतर आपल्याला वृत्तालेख वाचन सुद्धा आहे। तर तत्पूर्वी आजच्या तासामध्ये आपण वृत्तालेख कसा काढतात या संदर्भात माहिती मिळवूया। बघा, वृत्तालेख काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वृत्तालेख म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे। वृत्तालेख म्हणजे आपली जी काही सांख्यिक सामग्री असते दिलेली, ती सांख्यिक सामग्री एका संपूर्ण वर्तुळामध्ये जे त्याचे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकानुसार कोन घेऊन वर्तुळ पाकळ्यामध्ये विभागणी केली जाते, त्यालाच आपण वृत्तालेख असं म्हणतो। तर वृत्तालेख काढण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्याप्रमाणे आपल्याला वृत्तालेख काढायचा। बघा, सर्वप्रथम वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यात करतात। प्रमाणबद्ध म्हणजे जसं प्रमाण येईल दिलेल्या घटकांचं त्या प्रमाणामध्ये त्या वर्तुळाची त्या वर्तुळ पाकळ्यामध्ये विभागणी करतात। सामग्रीतील प्रत्येक घटक त्यांच्याशी निगडीत वर्तुळ पाकळीने दाखवलेला असतो। जो घटक आहे, दिलेला घटक आहे, तो प्रत्येक घटक त्याच्यामधली जी वर्तुळ पाकळी आहे त्या वर्तुळ पाकळीने संबंधित वर्तुळ पाकळीने दाखवलेला असतो। त्याच्यानंतर प्रत्येक घटकाची वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप, जी वर्तुळ पाकळी काढायची आपल्याला प्रमाणबद्ध, तर त्याचा कोन माहित असणं आवश्यक आहे, त्याचे केंद्रीय कोन माहित असणं आवश्यक आहे आणि मग तो केंद्रीय कोन काढण्यासाठी या सूत्राचा वापर करतात। बघा, ते सूत्र असं आहे, थीटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360। तो जो घटक दिलेला आहे, समजा आपण एखाद्या कुटुंबामध्ये खर्च एका महिन्याभराचा आपण विभागलेला आहे, काही खर्च शिक्षणासाठी, काही आरोग्यासाठी, काही घरामध्ये सामान आणण्यासाठी, अशा प्रकारे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये। तर ते प्रत्येक घटक त्या घटकामध्ये किती संख्या आहे ती संख्या आणि एकूण आता वापरलेले एकूण किती घटक आहेत त्या सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360 या सूत्रामध्ये जर आपण ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन मिळतो आणि एकदा केंद्रीय कोन मिळाला की संपूर्ण वर्तुळ पाकळी तुम्हाला काढता येते। आणि तिसरी पायरी आहे, योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून सामग्रीत जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळ पाकळ्यात वर्तुळाचे विभाजन करतात। योग्य त्रिज्येचे वर्तुळ यासाठी म्हणायचं आपल्याला की फार लहानही वर्तुळ काढायचं नाही आणि फार मोठं सुद्धा वर्तुळ काढायचं नाही। योग्य दिसलं पाहिजे अशाच प्रकारचं योग्य प्रकारचं त्रिज्या घेऊन ते वर्तुळ काढा आणि वर्तुळ काढल्याच्या नंतर या वर्तुळ पाकळ्या काढण्यासाठी संबंधित केंद्रीय कोनाचे माप थीटा वापरतात। जे काही थीटा दिलेला आहे पण या थीटा त्या प्रत्येकासाठी केंद्रीय कोन काढण्यासाठी वापरल्या जातो। ठीक आहे। 6.6 मधला पहिला प्रश्न, एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे, त्यावरून वृत्तालेख काढा। तर ही सारणी आपल्याला दिली, वयोगट वर्ष 20 ते 25 वयोगटातील 80 व्यक्ती आहेत ज्यांनी रक्तदान केलं, 25 ते 30 वयोगटातील 60 व्यक्ती आहेत, 30 ते 35 वयोगटातील 35 व्यक्ती आहे आणि 35 ते 40 वयोगटातील व्यक्ती 25 आहेत। एवढ्यांनी रक्तदान केलेलं आहे। तर ह्या दिलेल्या माहितीतून आपल्याला वृत्तालेख काढायचा। त्या वृत्तालेख काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे वर्तुळ पाकळ्या योग्य प्रकारच्या कोन सारख्या कोना जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकासाठी त्या वर्तुळ पाकळ्याचा कोन म्हणजे केंद्रीय कोनाची किंमत काढायची आणि केंद्रीय कोनाची किंमत काढण्यासाठी सूत्र आपण आताच पाहिलेलं आहे, थीटा बरोबर आहे त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360। त्या घटकातील संख्या म्हणजे हे घटक, हे पहिला घटक आहे 20 ते 25 हा पहिला घटक आहे, त्याच्यामध्ये संख्या किती आहे 80, इथं 80। त्याच्यानंतर त्या घटकातील संख्या दुसरा घटक आहे त्या घटकाची संख्या 60 आहे, इथं 35 आहे 25 आहे, इथे सर्व घटकातील एकूण संख्या पूर्ण याची बेरीज केली तर किती बेरीज येते 200 येते आणि प्रश्नामध्ये सुद्धा दिलेला आहे। मग हे आणि हे अंक आपले बदलत नाही। मी या ठिकाणी ही सारणी परत अशी काढलेली आहे। वयोगट, त्याच्यानंतर व्यक्तींची संख्या, वयोगट किती 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40
आणि व्यक्तीची संख्या हे पाहून लिहिलेलं आहे याच्यातलं 80 60 35 आणि 25 ठीक आहे याची बेरीज घेतली याची बेरीज आता याच्यामध्ये सूत्रामध्ये सुद्धा किमती ठेवून दिल्यात मी एक पहिल्यासाठी त्या घटकातील संख्या किती 80 भागिले सर्व घटकातील एकूण संख्या 200 गुणिले 360 इथे लिहिलं तसंच त्या घटकातील संख्या दुसऱ्या 60 भागिले सर्व घटकातील एकूण संख्या 200 गुणिले 360 हे प्रत्येकाचं मी असं लिहिलेलं आहे या सगळ्या जेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कुठलंही हे सोडत असताना ह्या दोन किमती मात्र बदलत नाहीत हे 360 अंशामध्ये 360 छेदामध्ये 200 360 200 360 200 हे कुठेही बदललेलं नाही म्हणून आपला वेळ वाचण्यासाठी आपण काय करायचं अगोदर याचे कॅल्क्युलेशन करून घ्यायची याची किंमत काढून घ्यायची कारण हे फक्त बदलते हे राहू द्यायचं असं पण 360 छेद 200 याची किंमत किती होती ती अगोदर काढायची आणि मग प्रत्येकाला 80 ला 60 ला 35 ला 25 ला त्यानं गुणायचं म्हणजे आपला वेळ हा वाचतो म्हणून सर्वप्रथम आपण पहिलं घेऊया हे 80 पहिलं सांगतो समजावून 200 छेद 200 गुणिले 360 हे न बदलणारे घटक आहे थीटा बरोबर आहे 80 ला 80 गुणिले 360 छेद 200 थीटा बरोबर आहे 80 ला 80 फक्त एवढ्याला सोडवायचे कारण हे अंक बदलणारे नाहीत हे 0 0 कटला त्याच्यानंतर 4 9 36 4 5 20 याच्या पुढे आपल्याला याला सोडवता येत नाही आता एवढं मात्र प्रत्येक वेळेस या 80 ला 9/5 ने गुणायचं 60 ला 9/5 ने गुणायचं 35 ला 9/5 ने गुणायचं 25 ला 9/5 ने गुणायचं उत्तर येऊन जाईल मग थीटा बरोबर आहे 5 ने कटू यायला 5 1 5 5 1 5 3 उरले 5 6 30 म्हणून थीटा बरोबर आहे थीटा बरोबर 116 गुणिले 9 म्हणजे 16 144 तर पहिली किंमत मिळाली 144 144 अंश थीटाची तर आता यानंतर दुसरं काढायचं म्हणजे काय करणार आपण फक्त इथली किंमत बदलायची 80 सोडून द्या ह्याला काय घ्यायचं आता 60 घेऊया 60 घेतल्याच्या नंतर काय होईल 60 5 1 5 5 1 5 1 उरला 5 2 10 12 गुणिले 9 12 9 108 म्हणून 108 अंश चला हे सुद्धा तिसरं फक्त इथली किंमत बदलायची 60 ची आता काय घेणार आपण 35 घेणार 35 5 1 5 5 7 35 म्हणजे 9 गुणिले 7 9 7 63 म्हणून इथली किंमत येईल 63 अंश लास्ट राहिलं 35 च्या ऐवजी आपण आता काय घेऊया 25 घेऊ 25 घेतल्याच्या नंतर 5 1 5 5 5 25 5 9 45 हे बघा हा 45 अंश आणि सर्वांची बेरीज केली तर ही किती येते 360 अंश बघा प्रत्येकाचं केंद्रीय कोन काढलेला आहे आता एवढ्यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज किती येते 360 येते आता प्रत्यक्षात आपण वृत्तालेख काढू वृत्तालेख काढण्यासाठी आता आपल्याला माहित झालं की एक योग्य त्रिज्येची त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं आणि त्यामध्ये एक त्रिज्या घेऊन प्रत्येक कोनमापकाला कोन मोजायचा आणि त्याप्रमाणे प्रत्येक कोन काढायचा म्हणजे वर्तुळ पाकळी तयार करायची तुम्हाला अतिशय सुटसुटीत असा वृत्तालेख मिळेल तर हा वृत्तालेख आपण काढूया बघा योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढूया त्यानंतर एक त्रिज्या काढू आता कोनमापकाच्या साहाय्याने पहिला कोन हा 144 अंशाचा काढून हा किरण काढूया त्यानंतर परत कोनमापक दुसऱ्या काढलेल्या किरणावर ठेवून 108 अंशाचा कोन काढून किरण काढूया अशाच प्रकारे पुढचा कोन काढण्यासाठी परत कोनमापक ठेवू आणि 63 अंशाचा कोन करणारा किरण काढू
आता उर्वरित जो पुढचा पार्ट आहे तो 45 अंशाचा कोन येतो। तर अशा प्रकारे आपल्याला हा वृत्तालेख काढता येतो। यामध्ये 20 ते 25 वयोगटातील व्यक्ती, 25 ते 30 वयोगटातील व्यक्ती, 30 ते 35 वयोगटातील व्यक्ती आणि 35 ते 40 वयोगटातील व्यक्ती अशा सर्व प्रकारचे आपण या ठिकाणी त्या वृत्तालेखामध्ये समावेश केलेला आहे। यानंतरचं दुसरं उदाहरण पहा। एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी मिळवलेले गुण आहेत, ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा। 100 पैकी मिळवलेले गुण आहेत, प्रत्येक विषयामध्ये 100 पैकी हे मिळवलेले गुण आहेत। विषय आहेत इंग्रजी 50, मराठी 70, विज्ञान 80, गणित 90, सामाजिक शास्त्र 60, हिंदी 50। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाचा या घटकाचा प्रत्येक घटकाचा केंद्रीय कोन काढायचा आहे। आपण हा तक्ता या ठिकाणी लिहिलेला आहे। विषय इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, हिंदी हे, आणि गुण 50, 70, 80, 90, 60, 50 आणि एकूण टोटल यांची जर बेरीज केली तर ही बेरीज होते 400। सूत्र माहिती आहे आपल्याला, थीटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360। आताच मी सांगितलं तुम्हाला की कसं सोडवायचं आहे ते। थीटा बरोबर पहिल्यासाठी आपण घेऊया, थीटा बरोबर पहिलं काय 50 इंग्रजी बद्दलचं 50 भागिले एकूण गुणांची संख्या किती आहे 400, सर्व घटकातील एकूण संख्या 400 गुणिले 360। आता हे दोन अंक बदलणारे नाही, तिथे कळतं आपल्याला 360 छेद 400, 360 छेद 400, प्रत्येक वेळेस बघा 360 छेद 400, 360 छेद 400 हे न बदलणारे अंक आहेत, म्हणून यालाच आपण अगोदर सोडूया। थीटा बरोबर आहे 50 ला 50 गुणिले 360 छेद 400, एक शून्य कटला, 4 1 4 4 9 36। थीटा बरोबर आहे 50 गुणिले 9 छेद 10, 9 छेद 10। आता एवढं असंच राहू द्या, याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस इतरी किंमत बदलायची आणि किंमत काढायची। आता पहिल्यासाठी काय होईल, शून्य शून्य कटून गेलं, 5 9 45, म्हणजे पहिल्याचा कोन किती येतो 45 अंश येतो, 45 अंश। दुसऱ्याचा बघा फक्त इतरी किंमत बदलायची आहे। आता आपण काय करू 70 घेऊया, 70 घेतल्याचे तर परत शून्य शून्य कटलं जायचं तर 70, 9 7 63, म्हणजे दुसरा कोन येतो 63। बघा एवढा वेळ हा आपल्याला कमी लागतो मग सोडवण्यासाठी। त्याच्यानंतर 70 च्या ऐवजी काय घेणार आता आपण, पुढचा आहे 80, परत हे शून्य शून्य कटलं, 8 9 72, म्हणजे हे 72 येईल। त्याच्यानंतर तिसरा कोन घ्या, तिसरा कोन काढण्यासाठी हे 90 तिसरा घटक पुढचा घटक घ्यायचा, 9 9 9 9 किती झाले 9 9 81, हे 81 लिहिले, हे 81 अंश। त्याच्यानंतर परत इथं 60 घ्या, 6 9 54, या ठिकाणचा हा कोन होतो 54 अंशचा, आणि लास्ट 50 तर काढलेलंच आहे ते किती आहे 45 अंश। असं टोटल एवढ्याची जर बेरीज केली तर 360 अंश येईल। आणि मग आता आपण परत मागच्याच उदाहरणासारखं सोयीस्कर योग्य प्रकारची त्रिज्या घेऊन वर्तुळ घेऊया आणि या कोनांचा वापर करून वर्तुळ पाकळी आपण त्याच्यामध्ये काढूया। बघा ह्यानंतर पुढचा वृत्तालेख आपण सोयीस्कर त्रिज्या घेऊन नेहमीप्रमाणे वर्तुळ काढू। त्यानंतर एक वर्तुळाची त्रिज्या काढूया। आता कोन मापक घेऊन तो त्रिज्येवर ठेवून 45 अंश कोन करणारा किरण काढूया। त्यानंतर परत या किरणावर कोनमापक ठेवून 63 अंश
कोन करणारा दुसरा किरण काढूया. हे पहिलं होतं इंग्रजीसाठी, आता हे मराठीसाठी. 63 अंशाचा कोन करणारा किरण काढू. त्यानंतर पुन्हा या किरणावर कोनमापक ठेवून 72 अंशाचा कोन करणारा किरण काढू. ही वर्तुळ पाकळी विज्ञान या विषयासाठी होईल. विज्ञान विषयाची वर्तुळ पाकळी ज्याचा केंद्रीय कोन 72 अंश आहे. त्यानंतर पुढचं गणितासाठी 81 अंशाचा केंद्रीय कोन करणारी वर्तुळ पाकळी काढायची आहे. त्यामुळं कोनमापक या आता काढलेल्या किरणावर ठेवूया आणि 81 अंश असणारा कोन करणारा किरण काढू. म्हणजे ही वर्तुळ पाकळी ज्याचा केंद्रीय कोन 81 आहे अशी तयार होईल आणि हे भाग असेल गणितासाठी. त्याच्यानंतर परत कोनमापक आता काढलेल्या किरणावर ठेवून 54 अंशाचा कोन करणारा किरण काढू. ज्यामुळे ही जी वर्तुळ पाकळी होईल ती सामाजिक शास्त्रासाठी होईल आणि उर्वरित जे असेल राहिलेलं शेवटचं शिल्लक ते 45 अंश कोन ऑटोमॅटिक येईल आणि ती वर्तुळ पाकळी ही हिंदीसाठी असेल. तर अशा प्रकारे फार व्यवस्थित आपल्याला वर्तुळ पाकळीद्वारे ही माहिती दाखवता येते. यानंतरचा तिसरा प्रश्न पहा. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या पुढील सारणीत दिली आहे. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा. अशा प्रकारचा स्तंभ दिलेला आहे आपल्याला. इयत्ता आणि झाडांची संख्या. 5वी इयत्ता यांनी झाडाची किती झाडं लावलेली आहे? 40. 6वी या इयत्तेने 50, 7वी या इयत्तेने 75, 8वीने 50, 9वीने 70 आणि 10वीने 75. अशा प्रकारची झाडांची संख्या हे वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत लावलेली आहे. तर आपल्याला परत या वृत्तालेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येकासाठी 5वी साठी, 6वी साठी, 7वी साठी, 8वी साठी, 9वी आणि 10वी साठी वर्तुळ पाकळी काढावी लागते आणि ती वर्तुळ पाकळी काढण्यासाठी त्याचा केंद्रीय कोन माहित करून घेणं आवश्यक असतं. आणि केंद्रीय कोन माहित करून घेण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे. थीटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360. हे पूर्ण सारणी या ठिकाणी लिहिली आहे. इयत्ता आणि त्यांनी लावलेल्या झाडांची संख्या एकूण होती ही 360. आता सूत्रामध्ये पहिली किंमत ठेवूया. थीटा बरोबर आहे. आता याच्यामध्ये ह्या न बदलणाऱ्या किमती आहेत आणि इथं तोंडी सूत्र इथं सोडवण्याची सुद्धा गरज नाही. 360 छेद 360 कटून गेले. 360 छेद 360 हे प्रत्येक वेळेस कटून जातात. 40 ला 40, 50 ला 50, 75 ला 75 एवढं. कारण पूर्णपणे याचं माप 360 आहे, जे की पूर्ण वर्तुळाचं सुद्धा माप 360 आहे. म्हणून हे जे संख्या असेल तेच त्याचा कोन येतो. या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. आणि जर समजा गरज पडली असती, वेगवेगळे अंक असते, तर आपण काय केलं असतं, फक्त या दोघांचं कॅल्क्युलेशन करून ठेवलं असतं आणि त्यानं प्रत्येकाला गुणलं असतं. हे तुम्हाला 2 मागच्या उदाहरणामध्ये माहिती झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण डायरेक्टली लिहू शकतो. 360 कटून गेले त्यानंतर इथे 40 अंश होईल. या ठिकाणी 50 अंश होईल. या ठिकाणी 75 अंश होईल. इथं 50 अंश. या ठिकाणी 70 अंश आणि या ठिकाणी किती 75 अंश. असं हे 360 अंश होतं. ठीक आहे. प्रत्येकाचं कोन माहित झाला, केंद्रीय कोन माहित झाला. आता असंच वर्तुळ घेऊया योग्य प्रकारच्या त्रिज्येचं आणि त्याच्यामध्ये ह्या थीटाचा वापर करून वेगवेगळ्या ह्या थीटा कोनाच्या मापाचा वापर करून आपण वर्तुळ पाकळी काढूया. यानंतरचा जो तिसरा प्रश्न आहे वृक्षारोपणाचा, त्यामध्ये सुद्धा आपण एक सोयीस्कर त्रिज्या कंपासमध्ये घेऊन वर्तुळ काढूया.
त्यानंतर एक त्रिज्या घेऊ. या त्रिज्येवर कोनमापक ठेवून 40 अंशाचा कोन करणारा किरण काढू. ही वर्तुळ पाकळी इयत्ता 5वी साठी होईल. हा केंद्रीय कोन 40 अंशाचा आहे. या वर्तुळ पाकळीचा सदरील वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन 40 अंशाचा आहे. यानंतर परत आता ज्या काढलेल्या किरणावर कोनमापक ठेवायचा आणि 50 अंश होणारं माप त्याची खूण करून परत तो किरण काढून घ्यायचा. ही होणारी वर्तुळ पाकळी इयत्ता 6वी साठी आहे, ज्याचा केंद्रीय कोन 50 अंश आहे. त्यानंतर परत कोनमापक या किरणावर ठेवू. आणि 75 अंश कोन करणारा किरण काढूया. ही होणारी वर्तुळ पाकळी इयत्ता 7वी साठी असेल, ज्याचा केंद्रीय कोन 75 अंश आहे. त्यानंतर पुन्हा कोनमापक त्या किरणावर ठेवून 50 अंश कोन होणारा किरण काढू. आणि तयार होणारी जी वर्तुळ पाकळी आहे ती इयत्ता 8वी साठी, ज्या वर्तुळ पाकळीचा कोन आहे 50 अंश. त्याच्यानंतर अजून एकदा कोनमापक आपल्याला ठेवावा लागेल काढलेल्या किरणावर आणि 70 अंश हे माप घ्यावं लागेल याच्यावर आणि 70 अंश कोन करणारा किरण काढायचा. आणि त्याच्यानंतर ही जी वर्तुळ पाकळी होईल ती इयत्ता 9वी साठी, ज्याचा केंद्रीय कोन 70 अंशाचा असेल. आणि उर्वरित राहिलेली 10वी साठी, ज्याचा केंद्रीय कोन 75 अंश आहे. अशा प्रकारे आपण ही वर्तुळ पाकळीद्वारा कोणतीही माहिती देऊ शकतो.